मंडळी, अभिवाचनाच्या या माझ्या आवडीमुळं काही खूप प्रतिभावंत व्यक्ती माझ्या जीवनात आल्या. त्यातच चित्राचा समावेश होतोय. आमचा संवाद तसा खूप काही होत नाही, पण जेव्हा जेव्हा होतो तो मनाला खूप प्रसन्न करणारा असतो. मला व्यक्तिशः तिच्या कथा खरोखर खूप आवडतात. तिची मर्यादा पुरुषोत्तम ही कथा मी तुम्हाला ऐकवणार आहे आणि ही कथा मी 2 भागामध्ये सादर करणार आहे. तर आपण ऐकूया. कथा मर्यादा पुरुषोत्तम भाग 1. लेखिका चित्रा जगदीश शर्मा. अभिवाचन अदिती पालिमकर. देवदत्त एक प्रसन्न लोभस व्यक्तिमत्व. दिलखुलास व्यासंगी बोलणं. बोलायला लागले की अनेक नवे जुने संदर्भ देत बोलणार. आणि बोलणंही केवळ नाट्यसृष्टीविषयी नाही. हाडाच्या या कलाकाराला कुठल्याच कलेचं वावडं नव्हतं. खरंच खूप रसिक होते ते. अनेक उत्तमोत्तम कलाकृती त्यांनी आपल्या उमेदीच्या काळात सादर केल्या, अजरामर केल्या. अनेकानेक पुरस्कार मिळवलेत. पण जरा म्हणून अहंकाराचा वारा त्यांना शिवला नव्हता. त्यांची चौकस शिकाऊ वृत्ती अगदी चिरतरुण होती. कुठल्याही चांगल्या नाटकाचं नाव ऐकलं की ते आवर्जून प्रयोगाला जायचे. रंगपटात जाऊन कलाकारांचे मनापासून कौतुक करायचे. अगदी रंगभूषाकार, वेशभूषाकार, नेपथ्यकार, प्रकाश योजनाकारांच्या पाठीवरही शाब्बासकीची थाप मारायचे. त्यांची शाब्बासकीची थाप पाठीवर पडलेला कलावंत मग काही दिवस एका वेगळ्याच धुंदीत एका स्वर्गीय सुखात नांदायचा. तो किस्सा रंगवून रंगवून सगळ्यांना सांगितलं जायचा. देवदत्त सरांनी ॲप्रिशिएट केलंय म्हणून त्या नटाचा भाव मग वधारायचा. देवदत्तांची नाटकं सतत चर्चेत असायची. त्यांच्या प्रत्येक भूमिकेचं अगदी भरभरून कौतुक व्हायचं. नाटककाराच्या लेखणीतून उतरलेल्या व्यक्तिरेखेला देवदत्त आपल्या अभिनयानं सजीव करायचे. त्या भूमिकेचं सोनं व्हायचं. वर्तमानपत्रात रकानेच्या रकाने भरून अभिप्राय यायचे. त्यांना नटसम्राट, अभिनयाचा अनभिषिक्त सम्राट, राजमान्य लोकमान्य कलाकार म्हणून संबोधलं जायचं. अशा तऱ्हेचा देवदत्तांचा नावलौकिक वाढत होता. त्यांचा भक्तपरिवार दिसामाजी वाढत होता. पण देवदत्त मात्र कुठलंही प्रसिद्धीचं वलय स्वतःभोवती न मिरवता मनस्वी आयुष्य जगत होते. जीवनातील सत्यम शिवम सुंदरमचा मनसोक्त आस्वाद घेत जमेल तसं जमेल तिथे निखळ आनंदाचं चांदणं पसरवत होते. पण कालपासून देवदत्तांचं काहीतरी बिनसलं होतं. कुणाला नाही तरी सौरभला, त्यांच्या मुलाला मात्र त्यांची ही अस्वस्थता जाणवत होती. बाबांशी त्याचं रोज जरी बोलणं होत नसलं तरी बाबांच्या चेहऱ्यावरून, त्यांच्या देहबोलीवरून त्यांचे मूड्स त्याला कळायचे. आईला कळायचे अगदी तसे. आपल्या बाबांविषयी खूप आदर होता त्याच्या मनात. बघू, समजेलच काय बिनसलंय ते बघू, नाही तर मग रात्री जेवायच्या वेळी बोलू, असं मनाशी ठरवून तो बाहेर पडला. जाताना चारूला, आपल्या बायकोला मात्र सांगायला विसरला नाही की बाबांकडे जरा बघ, काही हवं नको का ते विचारशील. चारूनं निमूटपणे मान डोलवली. तिला बाबांशी बोलायचं म्हणजे जरा दडपणच यायचं. तसं ते कधीच वावगं वागत बोलत नव्हते. खरं तर सौरभशी लग्न ठरलं तेव्हा लग्न होऊन नवी घरी जायच्या दडपणाबरोबरच देवदत्तांची सून होण्याचं दडपणही होतं तिच्या मनावरती. मग हळूहळू सहवासानं ते जरी कमी झालं तरी ते पूर्णपणे गेलं नाही, हेही तेवढंच सत्य होतं. कालचीच गोष्ट. चारूच्या मैत्रिणी आल्या होत्या घरी. तिच्या नव्या संसाराचं, तिच्या भव्य बंगल्याचं नुसतं कौतुक सुरू होतं. उत्साहाने, आनंदाने नुसतं चिवचिवत होत्या त्या सगळ्या चिमण्या. खूप दिवसांनंतर, कालिंदी गेल्यानंतर अगदी पहिल्यांदाच त्यांच्या घरात एवढा आनंद, उत्साह दिसला. त्यांनाही प्रसन्न वाटलं. क्षणभर त्यांनाही वाटलं की आपणही जाऊन बसावं त्यांच्यात. ते उठलेही बाहेर हॉलमध्ये यायला. पण बाहेरचं बोलणं ऐकून त्यांचे पाय जागीच थबकले. नाट्यदर्पणनी नुकताच त्यांचा सत्कार केला होता. त्यांनीच दिलेल्या मोठ्या ट्रॉफीबद्दल चारू अगदी भरभरून बोलत होती. तिचं बोलणं ऐकून देवदत्तही सुखावत होते. चारू त्यांचं अगदी भरभरून कौतुक करत असतानाच तिच्या कुठल्याशा मैत्रिणीनं विचारलं, चारू, तुझ्या सासूबाई कशा होत्या गं?
खूप छान होत्या म्हणे ग त्या. बाबांचं खूप कौतुक होतं म्हणे त्यांना. सौरभ सांगतो ना, खूप सोशिक होत्या म्हणे त्या. त्या स्वतःही एक उत्तम अभिनेत्री होत्या म्हणे. हो का? म्हणजे यांच्यासाठी म्हणून त्यांनी आपल्या करिअरवर पाणी सोडलं म्हणायचं. कुणास ठाऊक बाई, असेलही तसं, कुणी सांगावं. खरं तर चारू आणि तिच्या मैत्रिणी अगदी सहजच बोलत होत्या, पण देवदत्त चमकले. म्हणजे असं वाटतं सगळ्यांना, माझ्यासाठी म्हणून कालिंदीनं आपल्या करिअरवर पाणी सोडलं. अगदी स्वखुशीने का होईना, पण ती बॅकस्टेजला गेली. मी प्रसिद्धीच्या झगमगाटात राहावं म्हणून ती अंधारात गेली. खरंच अन्याय केला असेल का मी तिच्यावर? ते हलकेच मागे वळून आपल्या खोलीत आले. भिंतीवरच्या तिच्या फोटोकडे अगदी एकटक बघत बसले. फोटोत सुद्धा तिच्या चेहऱ्यावर तेच चिरपरिचित हसू तसंच झिरपत होतं. एरवी तिच्या फोटोकडे पाहून त्यांचा ताण क्षणार्धात हलका व्हायचा, पण आज त्यांना तिच्यासमोर उभं राहावलं नाही. ते शोधक नजरेनं क्षणकाल तिच्या फोटोकडे बघत उभे राहिले. शोधत होते कुठेतरी विषादाची पुसटशी रेषा दिसते का म्हणून. एक हलकासा सुस्कारा सोडून ते मागे वळले. 2 बोटांच्या चिमटीत कपाळ गच्च दाबून ते आराम खुर्चीत बसून राहिले. खूप आठवायचा प्रयत्न करत होते, पण स्मरणशक्तीला कितीही ताण दिला तरी आठवत नव्हतं कालिंदीनं कधी तक्रार केल्याचं. लग्नानंतर सुरुवातीला ती त्यांच्याबरोबर असायची. त्यांच्या प्रत्येक नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला आवर्जून हजेरी लावायची. प्रयोग संपल्यानंतर त्यांच्याभोवती त्यांच्या चाहत्यांचा कितीही मोठा गराडा पडला असला तरी ते तिच्याशी डोळाभेट घ्यायचेच. तिच्या नजरेत उमटलेल्या पसंतीनं, कौतुकानं त्यांना तृप्त झाल्यासारखं वाटायचं. ती हलकेच मान लववून बाजूला व्हायची. तेवढ्यात कोणीतरी तिला "वहिनी बसा बसा" म्हणत खुर्ची द्यायचे. मग ती तिथंच रंगपटात निवांतपणे बसून त्यांचा कौतुक सोहळा बघायची, तृप्त व्हायची. तिच्या चेहऱ्यावरची तृप्ती निरखून देवदत्तही मग खुशीत यायचे. कधी कधी नजरेनंच ती म्हणायची, "आहे बा एका माणसाची मज्जा." त्यांना मग अजूनच छान वाटायचं. पण पुढे हळूहळू तिचं त्यांच्याबरोबर येणं कमी कमी होत गेलं. सुरुवातीला ते कुरकुरायचे, पण मग हळूहळू त्यांना त्याची सवय होत गेली. ते हळूहळू नाट्यक्षेत्रात रुजू लागले आणि ती घरात. पण तरीही दोघांमधले भावबंध कधी ढिले झाले नाहीत. उलट सौरभच्या जन्मानंतर ते अधिकच दृढ झाले. दिवसेंदिवस त्यांचा अभिनय खुलत होता आणि संसार फुलत होता. कालिंदीच्या रूपानं जणू लक्ष्मीनीच आपली सोनपावलं उमटवली होती त्यांच्या घरात. त्यांचं आर्थिक बस्तानही उत्तम बसलं होतं. त्यांच्या वाट्याला उत्तमोत्तम भूमिका यायला लागल्या. नाटककारानं त्या व्यक्तिरेखा जणू काही त्यांच्यासाठी लिहिल्या अशा असायच्या. देवदत्त केवळ भूमिका साकारायचे नाहीत, तर अक्षरशः ती भूमिका जगायचे. ती व्यक्तिरेखा, ते पात्र त्यांच्यात सामावून जायचं. खूपच विलक्षण अनुभव असायचा तो. प्रत्येक प्रयोगाच्या वेळी तीच हुरहुर, तीच बेचैनी, आणि प्रयोग संपल्यानंतर दरवेळेला येणारा तोच रितेपणा. पण त्या रितेपणातही कुठेतरी खूप सुख मिळायचं, सर्वस्व उधळून दिल्याचं. वर्तमानपत्रात रकानीच्या रकाने भरून यायचे. त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली जायची. असंख्य यशस्वी व्यावसायिक प्रायोगिक नाटकं त्यांच्या नावावर जमा होती. मर्यादा पुरुषोत्तम असंच त्यांचं एक गाजलेलं नाटक. त्यातील भूमिकेसाठी त्यांना असंख्य पुरस्कार मिळाले होते. सुवर्णकमळाने त्यांना सन्मानित केलं होतं. त्यांच्या झगमगत्या कारकिर्दीवर चढलेला सुवर्ण कळस होता तो. त्यांना स्वतःलाही मर्यादा पुरुषोत्तम मधली त्यांची भूमिका खूप आवडायची. त्यांच्या मते ती भूमिका नव्हतीच, ते तर त्यांचं स्वतःचं चरित्र होतं. प्रलोभनं समोर आली, अनेक मोहांचे क्षण समोर आले, पण ते कधीच कुठल्याच प्रलोभनाला बळी पडले नाहीत. कालिंदीशिवाय दुसऱ्या कोणत्याही स्त्रीचा विचारसुद्धा त्यांच्या मनाला शिवला नाही. कालिंदी ही खुश होती, म्हणजे आता असं वाटतं की असावी. तशी ती कधी नाखुश असल्याचं वाटलं जाणवलं नव्हतं. तिच्यावर काही अन्याय होतोय की ती मन मारून जगतीये असंही कधी वाटलं नव्हतं. मग चारूच्या मैत्रिणी असं का म्हणाल्या? काय सगळ्यांनाच असं वाटतंय की माझ्यामुळे कालिंदीला आपल्या करिअरवर पाणी सोडावं लागलं म्हणून? ती तसं बोलली असेल का कुणाजवळ? मग इतके दिवस ती जे वागत होती माझ्याशी, ते काय निव्वळ नाटक होतं?
इतकी कसलेली अभिनेत्री होती की ती संपूर्ण आयुष्य सुखी गृहिणीची भूमिका निभावतच राहिली. म्हणजे मी कधी ओळखूच शकलो नाही तिला. त्यांच्या चित्तवृत्ती एकदम मालवल्या. उत्साहाचे सगळे झरेच आटून गेले. अचानकच खूप थकल्यासारखं वाटायला लागलं त्यांना. कालिंदीच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा खूप कसोशीनं प्रयत्न करत होते ते. आपल्या तृप्त वैवाहिक जीवनाच्या सुखद स्मृतीत तासनतास रममान व्हायचे. पण आता या सुखावरच घाला घातला होता चारूच्या मैत्रिणींनी. सुखी वैवाहिक जीवन म्हटलं की त्यात दोघांचंही सुख, दोघांनीही सुखी असणं अभिप्रेत असतं. मग मग आपलं होतं का सुखी वैवाहिक जीवन? कालिंदी कालिंदी खरंच सुखी होती का आपल्याबरोबर? अनेकदा आपल्या नवीन भूमिकेविषयी भरभरून बोलायचो आपण तिच्याशी. त्यावेळी तिला काय वाटलं असेल, काय वाटत असेल? त्याच नाटकातली एखादी भूमिका साकारण्याची इच्छा झाली असेल का तिला? त्यांना उदासीनतेनं, अपराधबोधानं अगदी ग्रासून टाकलं होतं. मनाला सारखी एक टोचणी लागली होती. आपल्या हातून नकळत का होईना पण कालिंदीवर अन्याय झाला का या शंकेचं जोपर्यंत निरसन होणार नव्हतं तोपर्यंत त्यांच्या जीवाला चैन पडणार नव्हती. आपण आपल्या सहकलाकारांशीही आत्मीयतेने वागलो. आपल्या भूमिकेमुळे दुसऱ्यांची भूमिका झाकळू नये याचं सदैव भान ठेवलं. सतत सगळ्यांची काळजी घेतली आपण. आणि आणि आपण आपल्याच कलावंत पत्नीच्या गलेचा गळा घोटलाय. विचारातिशयाने त्यांचं डोकं दुखायला लागलं. सौरभ परत आलेला सुद्धा त्यांना कळलं नाही. चारू चहासाठी बोलवायला आली तेव्हा कुठे त्यांच्या लक्षात आलं की आपण कितीतरी वेळ नुसतेच बसून आहोत म्हणून. बाबा, बरं वाटत नाहीये का तुम्हाला? सौरभच्या प्रश्नाने ते भानावर आले. छे रे, नाही कसं? आज दिवसभर तुम्ही तुमच्या रूममधून बाहेरही आला नाहीत. चारूनही सौरभचीच री ओढली. बाबा, चला जरा पाय मोकळे करून येऊ. आलोच ग. त्यांना बळे बाहेर काढता काढता सौरभनी चारूचा निरोप घेतला. त्याला माहीत होतं बाबा असे अस्वस्थ झाले की आई त्यांना बळेच बाहेर घेऊन जायची. तिच्याशी मोकळेपणानं बोलून मनातली खळबळ मोकळी करून ते मोकळ्या मनानं परत यायचे. परतताना आईच्या केसांवर हमखास गजरा माळलेला असायचा. बंगल्यांची रांग सोडून थोडं पुढं मोकळ्यात आल्यावर सौरभनं मृदू स्वरात विचारलं, काय झालं बाबा? चारू काही बोलली का तुम्हाला? कशामुळे एवढे अस्वस्थ झालायत तुम्ही? त्याच्या या विचारण्यानं देवदत्तच्या मनाचा बांध फुटला. नेहमीच्या जागेवर बसून आपल्या मनातलं शल्य त्यांनी सौरभ पुढे उघडं केलं. त्यांच्या प्रत्येक वाक्यागणिक सौरभच्या डोळ्यात पाणी साचून येत होतं. किती प्रगाढ प्रेम आहे बाबांचं आईवर. आणि आईचंही होतंच बाबांवर. मग आता ती नसताना तिच्या निस्सीम प्रेमाचा विसर पडून हे काय भलतंच विचार मनात आलेत बाबांच्या? काय करून ठेवलं हे चारुनी आणि तिच्या मैत्रिणींनी? आईलाही नाटकाची आवड होती असं म्हटलं होतं खरं मी तिला, पण म्हणून बाबांसाठी तिने आपल्या करिअरवर पाणी सोडलं असं तर मी कधीच म्हटलं नव्हतं. मग ती असं का म्हणाली? काय करू मी आता? आता बाबांची समजूत कशी घालू? आईच्या अगाध प्रेमाची साक्ष त्यांना कशी पटवून देऊ? स्वतः सौरभलाही गरगरल्यासारखं व्हायला लागलं. त्याला ताण सहन होईनासा झाला. आता स्पष्टीकरण मिळाल्याशिवाय त्यांना म्हणजे दोघांनाही चैन पडणार नव्हती. पण स्पष्टीकरण मिळणार कसं? सौरभला अचानक आठवलं आणि तो उत्तेजित होऊन बाबांना म्हणाला, बाबा, आईला डायरी लिहायची सवय होती ना, ती डायरी जर मिळाली तर नक्कीच तुम्हाला मदत होईल. खरंच की, असा कसा विसरलो मी? असं म्हणत देवदत्त अधीरतेने उठले. आता ही कोंडी फुटण्याचा मार्ग त्यांना सापडला होता. घरी परत आल्यावर दोघांचेही सैलावलेले चेहरे पाहून चारूचाही जीव भांड्यात पडला. जेवण आटोपून देवदत्त अधीरतेने रूममध्ये आले. कालिंदीचं कपाट उघडलं तसं कालिंदी गेल्यावर कितीदा तरी त्यांनी तिचं कपाट उघडलं होतं. तिच्या साड्यांवरून मायेचा, प्रेमाचा हात फिरवला होता. तिचा स्पर्श शोधण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांनी मग तगमग अधिकच वाढते, एकटेपण अधिकच अंगावर चाल करून येतं हे लक्षात आल्यावर महत्प्रयासांनी त्यांनी स्वतःला सावरलं होतं. कपाट उघडताच एक चिरपरिचित गंध त्यांच्या नाकात शिरला.
रंध्रारंध्रात स्त्रवला. त्यांनी साड्यांची चळत उचलून पाहिली. सगळे खण उचकटून पाहिलेत, पण डायरी सापडलीच नाही. हाती लागलेला शेवटचा आशेचा धागाही आता तुटतो की काय असं त्यांना वाटायला लागलं. तितक्यात साड्यांच्याच बाजूला ठेवलेल्या डब्याकडं त्यांचं लक्ष गेलं. त्यांनी तो बाहेर काढला. थरथरत्या हातांनी तो उघडला. सगळे दागिने व्यवस्थित ठेवले होते. एकेका दागिन्याशी एक एक आठवण निगडीत होती. त्या दागिन्यांना स्पर्श केल्याबरोबर त्या आठवणी सजीव झाल्या. आणि मग बराच वेळ ते त्यात हरवून बसले. शेवटी भानावर येत डोळ्यातलं पाणी निपटून त्यांनी तो ती डबा वजा पेटी साफ करायला घेतली. पेटीच्या तळाशी असलेला मखमली पुठ्ठा त्यांनी बाहेर काढला आणि त्यांना तळाशी दिसली ती डायरी, कालिंदीची डायरी. एक क्षण ते डोळे विस्फारून त्या डायरीकडे पाहत राहिले. मग थरथरत्या हातांनी त्यांनी ती डायरी उचलली. कसंबसं रायटिंग टेबलाजवळ येऊन बसल्यावरही ताबडतोब ती डायरी उघडण्याचं धैर्य झालं नाही त्यांना. काय लिहिलं असेल त्या डायरीत? ज्या गोष्टीचं स्पष्टीकरण मिळावं म्हणून त्यांच्या जीवाची इतकी उलाघाल चालली होती, ज्याच्यासाठी त्यांनी एवढा आटापिटा केला होता, तो स्पष्टीकरण देणारा क्षण पुढ्यात येऊन ठेपला होता. आता डायरी उघडण्याचा अवकाश की सगळं स्पष्ट होणार होतं. त्यांचं अवघं आयुष्याचं श्रेय पणाला लागलं होतं. आणि कालिंदीने खरंच जर तसं काही लिहिलं असेल तर? त्यांच्या हातापायांना कंप सुटला. तोंडाला कोरड पडली. छाती विलक्षण वेगानं धडधडायला लागली. कालिंदीची डायरी वाचण्याची ताकद त्यांच्यात नव्हती. त्यांनी हात लांब करून पाणी घेण्याचा प्रयत्न केला, पण हात तिथवर पोचायच्या आतच ते कोसळले. कालिंदीचं स्पष्टीकरण न वाचताच ते कोसळले. मर्यादा पुरुषोत्तम भाग पहिला समाप्त. क्रमशः